zeal of the joy, determined and commitment personality, Mr. Vishnu sir, and most important, all the children and their parents. First of all, I am requesting to all of you, including the dignitaries from the dais, please stand up and follow me the preamble of the Constitution. Because the state government of Maharashtra before few days declared that preamble of the Constitution shall be read in each and every school. So this is the very important day of this institution. So I am requesting to all of you, please stand up and follow me with the preamble of the Constitution. सगळेजण उभा राहा आणि माझ्या मागे संविधानाचं जे सार सांगणारं, भारतीय संविधानाचं सार सांगणारी जी प्रस्तावना आहे ना, ज्याला आपण सरनामा म्हणतो, मी म्हणेल तुम्ही माझ्या मागे म्हणायचं. का म्हणायचं सरनामा हेही सुरुवातीला सांगतो, लक्षात घ्या. तुम्ही हिंदू असाल तर भगवद्गीता वाचा, ती अतिशय सुंदर आहे. माझ्या आईला अख्खी भगवद्गीता मुखपाठ आहे, मलाही 2-3 अध्याय त्या ठिकाणी पाठ आहे, ती फार सुंदर आहे. तुम्ही हिंदू असाल तर भगवद्गीता वाचा, तुम्ही मुस्लिम असाल तर कुराण शरीफ वाचा, कारण ते पवित्र आहे. तुम्ही हिंदू असाल तर भगवद्गीता वाचा, मुस्लिम असाल तर कुराण शरीफ वाचा, तुम्ही ख्रिश्चन असाल तर बायबल वाचा, तुम्ही बौद्ध असाल तर त्रिपिटिका वाचा, तुम्ही शीख असाल तर गुरु ग्रंथ साहिब वाचा. पण जर तुम्ही माणूस असाल तर माझ्या राजांनो, भारतीय संविधानाचं प्रस्तावित त्या ठिकाणी वाचा, कारण हे प्रस्तावित सगळ्या माणसांना माणूसपणाचा चेहरा त्या ठिकाणी बहाल करतं. आज आपल्या देशाला खऱ्या अर्थानं महासत्ता बनण्याचं स्वप्न दाखवणारे परमपूजनीय आदरणीय डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणादायी आणि एक जाज्वल्य स्वप्न त्या ठिकाणी दाखवलं होतं, विजन 2020. अँड this is the time we are celebrating the gathering on the day, on the year that is Vision 2020. आपण 2020 या सालामध्ये पोद्दार जम्बो किड्स इन्स्टिट्यूशन गंगाखेडचं पहिलं गॅदरिंग ॲन्युअल डे या ठिकाणी सेलिब्रेट करतो आहोत आणि म्हणून त्या अनुषंगानं ते ऐतिहासिक आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी माझ्या मागं प्रिअम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणावं. सगळ्यांनी शांतपणे उभं राहायचंय. We the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic, and to secure to all citizens justice, social, economic, and political liberty of thought, expression, belief, faith, and worship, equality of status and of opportunity, and to promote among them all fraternity, assuring the dignity of the individual and the unity and integrity of the nation. In our Constituent Assembly, this 26th day of November 1949, do hereby adopt, enact, and give to ourselves this Constitution. जय हिंद. प्लीज सर्वांनी खाली बसून घ्या. राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, फुलेशाह आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी करिअरच्या मोठ्या मोठ्या वाटा त्या ठिकाणी लाथाडून खरोखरच गझलकार आत्माराम जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे एक प्रायमरी एज्युकेशन पासून गंगाखेड या शहरामध्ये एक शिक्षणाची मुहूर्तमोड यांनी सुरू केलेली आहे. हे माणसं साधी नाही आहेत.
यांच्याकडे बघितलं की हे माणसं एकदम काहीतरी इतिहास घडवणारी आहेत याची जाणीव आपल्या सगळ्यांना होती. त्या संस्थेचे हे 3 पिलर आहेत. याच्यामध्ये आपले करार सर आहेत, हुरगुडे सर आहेत आणि आपल्या सर्वांचे लाडके प्रिन्सिपल विष्णू मुरकुटे सर आहेत. जसं म्हणतात ना आपल्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीचे 3 पिलर असतात, अगदी त्याचप्रमाणे हे 3 पिलर आहेत. आणि चौथा पिलर म्हणून आपल्या सर्वांच्याकडे मी बघतोय, पालकांच्याकडं, कारण ह्या तिघांनी कितीही मेहनत घेतली आणि त्याला जर तुमच्या साधाला प्रतिसाद जर तुम्ही त्यांना दिले नाही तर खऱ्या अर्थानं त्यांनी जे सुंदर स्वप्न बघितलंय शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभूतपूर्व क्रांती करण्याचं, ते स्वप्न सत्यात त्याशिवाय उतरणार नाही. आणि म्हणून तुम्ही सुद्धा सर्व पॅरेंट्स हे त्या ठिकाणी ह्याचे चौथे पिलर आहात असं मी या ठिकाणी मानतो. कारण की आपल्या लेकरांसाठी देव असतो, ती भावना आहे, ती श्रद्धा आहे, ती निष्ठा आहे. संविधानानं सगळ्याला तो अधिकार दिलेला आहे. देव असतो पण तो कोणीच बघितलेला नसतो. पण जर असेलच देव कुठं, हा पृथ्वीवरचा देव जर कोणी असेल तर तो आई वडील असतो. कारण की आपल्या लेकरासाठी उघड्या डोळ्यानं स्वप्न बघणारा या पृथ्वी तलावर आई वडिलाखेरीज कोणीच नसतो. आपल्या लेकरांसाठी जीवाचं रान करणारा, आपल्या लेकरांची स्वप्न रंगवणारा, त्याचं भविष्य सिक्युअर करण्याचा प्रयत्न करणारा जर का पृथ्वी तलावर कोणी असेल तर ते आई वडील म्हणजेच पॅरेंट्स. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण देखील फार या ठिकाणी महत्त्वाचे आहात. आपण भाग्यवान आहात असं मी या ठिकाणी यासाठी म्हणलो कारण की हे एवढे जबरदस्त एज्युकेटेड लोक त्या ठिकाणी त्यांना इथं जे काही इन्कम मिळतं ह्याच्या गुणाकाराच्या पटीमध्ये ऑलरेडी त्यांना मिळत होतं. आता विष्णू मुरकुटे सर पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रोफेसर होते, त्या ठिकाणी सिनियर प्रोफेसर. आता 7वा वेतन आयोगाचा आणि त्यांच्या जर का इन्क्रिमेंटचा जर हिशोब लावला तर लाखाच्या पुढे परमनंट सॅलरी गेली असते. 1-2 लेक्चर घेऊन व्याख्यानं देत संबंध महाराष्ट्रभर ते हिंडले फिरले असते. परंतु त्या नोकरीला त्यांनी त्या ठिकाणी रिझाईन दिलं. अतिशय सुंदर इन्स्टिट्यूशनमध्ये होते ते. जे बी मालपानी रायछापचे जे मालक आहेत, जे बी मालपानींचं एक सुंदर असं शैक्षणिक त्या ठिकाणी कॅम्पस आहे संगमनेरला. तिथं परमनंट असिस्टंट प्रोफेसरची पोस्ट त्या ठिकाणी विष्णू मुरकुटे सरांनी त्या ठिकाणी रिझाईन करून आपल्या भागामध्ये आपलं स्वतःचं इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आपल्याला उभं करायचंय आणि आपल्या स्वप्नातला त्या ठिकाणी एक विद्यार्थी आपल्याला उभा करायचा असं सुंदर स्वप्न त्या ठिकाणी बघितलं. सर मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे काय, वेल बिगिन मीन्स हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्ध काम झालं म्हणूनच समजा. तुमची सुरुवात केवळ चांगली नाहीये, तुमची सुरुवात एकदम जबरदस्त आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी याचा शेवट सुद्धा, याचं जे काही फळ आहे झाडाला लागणार आहे ते सुद्धा अतिशय गोड असणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्रही शंका नाही. कारण की आता जूनमध्ये पोद्दार जम्बो किड्सची सुरुवात झाली. 100 ॲडमिशन त्या ठिकाणी सुरुवातीलाच त्यांनी क्रॉस केले. ॲज पर माय नॉलेज मराठवाड्यामधली ही पहिली घटना असेल, बहुधा महाराष्ट्रातली ही पहिली घटना असेल. हे केवळ त्या ब्रँडमुळं नाहीये. सरांचं क्वालिफिकेशन आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि ते क्वालिफिकेशन केवळ डिग्री पुरतं आणि कागदावर लिहिण्यापुरतं नाहीये. सरांचा अभ्यास हा प्रॅक्टिकल मधला अभ्यास, MA, MPhil, BEd, नेट, सेट आणि PhD. सरांनी जे काही रिसर्च केलं MPhil मध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबादच्या मध्ये अर्न अँड लर्न नावाची स्कीम आहे, कमवा आणि शिका नावाची जी योजना आहे, त्याचा प्रशासकीय अभ्यास केला. त्याच्यातून काही निष्कर्ष आणि शिफारशी काढल्या. त्या निष्कर्ष आणि शिफारशींचा आम्ही असे कॅन्टीनला बसलो होतो आणि मग त्या निष्कर्ष शिफारशीचा आधार घेऊन आम्ही त्यावेळेसचे कॅबिनेट, हा काटा तुम्हाला बोचणार नाही, बोचून तुम्ही त्याला तोडणार नाही, काट्यानं काटा काढणार नाही, ह्या स्टेजपर्यंत तुमचा इम्तिहान मी घेणार नाही. खऱ्या अर्थानं विद्यार्थी उभा करायचा असेल तर केवळ नॉलेजफुल त्या ठिकाणी टीचर्स आणि त्या ठिकाणी प्रिन्सिपल असून चालत नाही, तर त्यांना त्या कामामध्ये प्रचंड असं सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळणारे असे व्यक्तिमत्व लागतात. आणि योगायोगानं सुदैवानं तुम्हाला मिळालेलं आहे. तुमचा हा जो काही डिटर्मिनेशन आहे, तुमचं हे जे काही ध्येय आहे, निश्चितपणानं ते इतकं आत्मविश्वासानं भारावलेलं आहे. एक दिवस या ठिकाणी शैक्षणिक क्रांती घडवून आणणार. 2020 हे जे विजन मिशन अब्दुल कलामांनी आपल्याला दिलेलं होतं, येत्या 25-30 वर्षांमध्ये केवळ त्या ठिकाणी रोबोटसारखी ट्रेनिंग देऊन एखाद्या कंपनीमध्ये रोबोटसारखं काम करायला उभं करणारी फौज त्या ठिकाणी उभा करणार नाही, तर हे एक केवळ ट्रेनिंग सेंटर नाहीये, तर एक इन्स्पिरेशन सेंटर सुद्धा म्हणून त्या ठिकाणी येत्या काळामध्ये काम करेल असं मला या ठिकाणी वाटतं. बऱ्याच वेळा मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आपण काही गोष्टी जाणीवपूर्वक लक्ष दिल्या पाहिजे. तुम्हाला एक जाता जाता एक गोष्ट सांगतो, विद्यार्थी कसा घडायला हवा. एक लक्षात घ्या, शिक्षणाचा उद्देश वेगवेगळे असू शकतात,
परंतु मला या ठिकाणी सांगायचंय काय तर शिक्षणामधून एक जिज्ञासू व्यक्तिमत्व त्या ठिकाणी समोर आलं पाहिजे. आजच्या ह्या इतक्या मंगल प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतकं उमदं व्यक्तिमत्व विश्व सरांनी बोलवलेलं आहे ना, मी खऱ्या अर्थानं तुम्हाला आतून सांगतो, हृदयाच्या देठापासून सांगतो, मी त्यांच्यावरती इम्प्रेस झालेलो आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष डेप्युटी कलेक्टर गंगाखेडचे SDO आदरणीय डायनॅमिक अँड यंग पर्सनॅलिटी सुधीर पाटील सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या यासाठी की लक्षात घ्या, उद्या आपलं लेकरू सुद्धा यांच्यासारखं त्या ठिकाणी ऑफिसर म्हणून उभं राहिलं पाहिजे. एवढ्या टाईट शेड्यूल मधून सरांनी इन्व्हिटेशन स्वीकारलं. सर या ठिकाणी आले आणि इथं आलेले असताना कार्यक्रमात बसलेले असताना सुद्धा ऑफिशियल कामकाज त्यांची फाईल ते त्या ठिकाणी वाचत होते. आपल्या कामाप्रती माणसानं किती अटॅच असलं पाहिजे, आपल्या कामाप्रती माणसानं किती कमिटेड असलं पाहिजे याचं एक जबरदस्त उदाहरण. आणि म्हणून सांगतो, लक्षात घ्या, सक्सेसफुल अँड जिनियस पर्सनॅलिटीज डोंट रिलॅक्स इन द चेअर. यशस्वी होणारे लोक खुर्चीमध्ये आराम करत नाहीत. जिनियस अँड सक्सेसफुल पर्सनॅलिटीज डोंट रिलॅक्स